नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे द कन्सेप्ट बिल्डर. आणि ह्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे, जी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा अवेलेबल आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला आपल्या चॅनलचे PDF अवेलेबल होतील. ठीक आहे. तर आपल्या पहिल्या आर्टिकलकडे वळूयात. पहिल्या आर्टिकलचा रीडिंग असं आहे, म्हणजे त्याचं हेडिंग असं आहे की सेंडिंग नोटीस टू पार्टी नॉट कॅन्डिडेट, इलेक्शन कमिशन मेक शार्प शिफ्ट्स. बेसिकली काय असतं की ज्या वेळेस मॉडेल कोड ऑफ कंडक्टचं व्हायोलेशन होतं, म्हणजे जो कोणी करतो मॉडेल कोड ऑफ कंडक्टचं व्हायोलेशन, तर त्यावेळेस त्या इंडिव्हिज्युअल कॅन्डिडेटला इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया काय करत असतं की त्यांच्या व्हायोलेशनसाठी एक नोटीस सेंड करत असतं. पण रिसेंटली पहिल्यांदा असं काय झालेलं आहे माहिती आहे का, की फर्स्ट टाइम असं झालेलं आहे की इन्स्टेड ऑफ सेंडिंग नोटीस टू दॅट इंडिव्हिज्युअल, इलेक्शन कमिशन त्यांनी काय केलेलं आहे की त्या पॉलिटिकल पार्टीजला ती नोटीस सेंड केलेली आहे. ठीक आहे. आणि त्याच्याबद्दल ज्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठीच्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण बघून घेऊयात. तर बेसिकली मॉडेल कोड ऑफ कंडक्ट काय असतं, तर ह्या एक गाईडलाईन्स असतात. तर ते कोण इश्यू करत असतं? इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया इश्यू करत असतं. आणि कोणाकोणाला इश्यू करत असतं? पॉलिटिकल पार्टीजला आणि त्यांचे जे इंडिव्हिज्युअल कॅन्डिडेट्स आहेत तर त्यांना ड्युरिंग इलेक्शन इश्यू करत असतं. मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जनरली त्याचा जो एम आहे तर ते काय आहे की टू एन्श्युअर फ्री अँड फेअर इलेक्शन, आणि जी लेवल प्लेइंग फील्ड आहे तर ती इक्वली मेंटेन करायची, हा त्याचा मेन पर्पज आहे. आणि तिसरं एम काय आहे तर ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी, ज्या कॅन्डिडेटची आणि पॉलिटिकल पार्टीची जी अकाउंटेबिलिटी आहे ते फिक्स करायचं, यांचं ते बेसिकली एम आहे. पहिल्यांदा जर बघितलं इंडियामध्ये, म्हणजे इव्होल्युशन जर बघितलं मॉडेल कोड ऑफ कंडक्टचं, तर 1960 मध्ये केरला स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे ज्यावेळेस इलेक्शन झाले होते तर त्यावेळेस पहिल्यांदा हे इलेक्शन कमिशननं इंट्रोड्यूस केलं होतं. त्याच्यानंतर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं 1962च्या जे त्यावेळेस कसं व्हायचं की सायमल्टेनियस इलेक्शन व्हायचे, ठीक आहे, लोकसभा आणि असेंब्लीचे. मग 1962 पासून पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये ते इंट्रोड्यूस करण्यात आलं होतं. तर याच्यामध्ये जर इम्पॉर्टंट की प्रोव्हिजन्स जर बघितले मॉडेल कोड ऑफ कंडक्टमध्ये, तर पहिलं काय आहे की हे काय करतं, जनरल कंडक्ट बद्दल काय करतं, गाईडलाईन्स प्रोव्हाइड करतं. याच्यामध्ये काय काय गाईडलाईन्स असतात कॅन्डिडेट आणि पॉलिटिकल पार्टीसाठी, की त्यांनी रिलिजनच्या बेसवर, कास्टच्या बेसिसवर, किंवा स्पेसिफिकली एखाद्या लँग्वेजवर, किंवा अदर जे डिव्हिजिव्ह फॅक्टर्स असतात जे इलेक्ट्रॉन गेन त्यांना प्रोव्हाइड करतात इलेक्शन ड्युरिंग, तर त्यांना काय करतात ते मस्ट अवॉइड करण्यासाठी ते सांगतात. ठीक आहे. म्हणजे त्यांनी ते रिफ्रेम करायचे, त्यांनी ते वर्ड्स रिलिजनच्या बेसिसवर, कास्टच्या बेसिसवर किंवा लँग्वेजच्या बेसिसवर मत माग. ठीक आहे. दुसरं नेक्स्ट इम्पॉर्टंट डायरेक्शन काय आहे की ज्यावेळेस पॉलिटिकल पार्टीजला किंवा इंडिव्हिज्युअल कॅन्डिडेटला मीटिंग आणि त्यांच्या ज्या पॉलिटिकल रॅलीज कंडक्ट करायच्या असतात तर त्यावेळेस त्यांना काय करावं लागतं की प्रायव्हेट परमिशन घ्यावी होती इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची. ठीक आहे. तिसरा याच्यामध्ये पॉईंट आहे पार्टी इन पॉवर. तर बेसिकली काय होतं की ज्या पॉलिटिकल पार्टीज ऑलरेडी पॉवरमध्ये असतात तर त्यांना ऑफिशियल मशिनरीज ज्या असतात किंवा जे रिसोर्सेस वगैरे असतात तर ते त्यांना रिफ्रेम करतात यूज करण्यापासून. ठीक आहे. म्हणजे पॉलिटिकल पार्टीजला ते ऑफिशियल मशिनरीज आणि रिसोर्सेस यूज करता येत नाहीत. आणि जे गव्हर्नमेंट ऑफिसेस किंवा मिनिस्ट्रीज असतात तर त्यांना काय की नवीन प्रोजेक्ट सुद्धा ते अनाऊन्स करू शकत नाही. ठीक आहे. नवीन प्रोजेक्ट स्कीम म्हणा किंवा एखादा प्रोग्राम म्हणा तर ते त्यांना रिफ्रेम करतात अनाऊन्स करण्यापासून. हे काय करतात, ज्या ठिकाणी पुलिंग बूथ आणि पुलिंग डे असतो त्या ठिकाणी त्यांच्या जे पार्टीज असतात कॅन्डिडेट असतात तर त्यांना पुलिंग स्टेशनपासून लांब ठेवण्यापासून ते प्रवृत्त करतात. म्हणजे त्यांना मिनिमम 100 मीटरचं डिस्टन्स त्यांना फॉलो करावं लागतं. नेक्स्ट आपलं पॉईंट आहे इलेक्शन मॅनिफेस्टो. ज्या पॉलिटिकल पार्टीज इलेक्शन मॅनिफेस्टो बनवतात तर त्या इलेक्शन मॅनिफेस्टोमध्ये हे काय करतात, रिफ्रेम करतात कशासाठी की अनरिअलिस्टिक प्रॉमिस जे आहेत तर त्या पॉलिटिकल पार्टीजनं बनवणे म्हणून ते सुद्धा त्याच्यामध्ये गाईडलाईन्स आहेत. तर बेसिकली हे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट कधी एन्फोर्समेंटमध्ये येतं, ज्या वेळेस इलेक्शनची डेट अनाऊन्स झालेली असते. म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया काय करतं, इलेक्शनची डेट अनाऊन्स करतं त्यावेळेसपासनं तर कंप्लीट इलेक्शन प्रोसेस जोपर्यंत कंप्लीट होत नाही, म्हणजे त्यांचं काउंटिंग होत नाही आणि तो इलेक्शन रिझल्ट डिक्लेअर होत नाही तोपर्यंत काय करतं की हे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट लागू राहतं. ठीक आहे. आणि याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट फॅक्ट आहे की आपणच आता रिसेंटली बघितलं की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं इन्स्टेड ऑफ प्रोव्हाइडिंग नोटीस टू द इंडिव्हिज्युअल कॅन्डिडेट दे सेंड नोटीस टू द पॉलिटिकल पार्टी. तर याच्या रिलेटेड एक रिसेंट इन्फॉर्मेशन काय आहे की आतापर्यंत इंडियामधल्या कोणत्याच प्राईम मिनिस्टरला मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या व्हायोलेशनची नोटीस गेलेली नाही. ठीक आहे. आता नेक्स्ट आपला पॉईंट आहे की इज मॉडेल कोड ऑफ कंडक्ट इज लिगली बाइंडिंग. तर बेसिकली बघितलं तर हे काय
की स्टॅट्युटरी लॉ नाहीये किंवा लॉ मध्ये असं प्रोव्हिजन पण नाहीये की ते लिगली बाइंडिंग असणार आहे. फक्त ह्या काय आहेत की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं इलेक्शनमध्ये अकाउंटेबिलिटी, ट्रान्सपरन्सी आणि फेअर प्ले राहावं आणि इलेक्शन इफेक्टिव्हली कंडक्ट व्हावेत म्हणून काय केलेलं आहे की गाईडलाईन्स प्रोव्हाइड केलेले आहेत. तर त्याला कसलीही स्टॅट्युटरी बॅकिंग नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट आपलं आर्टिकलचं हेडिंग आहे कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी. तर बेसिकली या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे की सुप्रीम कोर्टनं रिसेंटली काय केलं होतं की चाइल्ड केअर लिव्हच्या रिलेटेड म्हणजे मदरला जी चाइल्ड केअर लिव्ह दिल्या जाते त्याच्याबद्दल एक जजमेंट दिलं होतं. तर त्याच्याबद्दल आपण इम्पॉर्टंट जे प्रोव्हिजन्स आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहेत वुमनच्या रिलेटेड तर त्याच्याबद्दल जाणून घेऊया. ठीक आहे. म्हणजे ज्यांचा डायरेक्टली कंटेक्स्ट वुमनच्या रिलेटेड आहे तर असे प्रोव्हिजन्स आपण जाणून घेऊया. तर बेसिकली पहिलं जे आर्टिकल सांगतं की पहिलं आर्टिकल 14. तर ह्या आर्टिकलमध्ये काय सांगतं इक्वेलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन लॉ इन्क्लुडिंग वुमेन. ठीक आहे. म्हणजे हे डायरेक्टली रिलेटेड टू वुमेन आहे. आर्टिकल 15 क्लॉज 1 हे बेसिकली काय सांगतं हे काय करतं डिस्क्रिमिनेशन प्रोव्हाइड करतं ऑन द बेसिस ऑफ रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स अँड प्लेस ऑफ बर्थ. तर इथं सेक्स जो आहे हा काय आहे की जेंडर न्यूट्रल पर्स्पेक्टिव्ह आहे आणि याच्यामध्ये मेल आणि वुमेन दोन्ही पण इन्क्लूड होतात आणि हे काय करतं डिस्क्रिमिनेशन प्रोव्हाइड करतं. त्याच्यानंतर आर्टिकल 15 क्लॉज 3 हे काय करतं स्टेटला एम्पॉवर करतं की टू मेक स्पेशल प्रोव्हिजन्स विथ रिस्पेक्ट टू वुमेन अँड चिल्ड्रन. ठीक आहे. नेक्स्ट आपला आर्टिकल आहे आर्टिकल 16. तर हे काय आहे बेसिकली इक्वल ऑपॉर्च्युनिटीच्या रिलेटेड आहे इन कुठं पब्लिक एम्प्लॉयमेंट अँड हे काय करतं डिस्क्रिमिनेशन प्रोव्हाइड करतं ऑन द बेसिस ऑफ सेक्स. ठीक आहे. नेक्स्ट आपलं आर्टिकल आहे आर्टिकल 39 क्लॉज ए. तर बेसिकली हे काय आहे की हे एक डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहे आणि याच्यामध्ये काय करतं स्टेटला डायरेक्ट करत असतं तर काय टू ॲडिक्वेट मीन्स ऑफ लाईव्हलीहूड जे आहे समजा वुमनला आणि मेनला इक्वलिटी प्रोव्हाइड करायच्या. त्याच्यानंतर आर्टिकल 39 क्लॉज डी हे बेसिकली काय सांगतं हे सुद्धा स्टेटला डायरेक्ट करत असतं आणि स्टेटवर ऑब्लिगेशन पुट करत असतं की इक्वल पे फॉर इक्वल वर्कसाठी. ठीक आहे. म्हणजे वेदर दे आर मेन ऑर वुमेन तर त्यांना इक्वल पे फॉर इक्वल वर्क दिला गेला पाहिजे. नेक्स्ट आपलं DPSP आहे आर्टिकल 42. याच्यामध्ये सुद्धा काय करतं की जस्ट अँड ह्युमन कंडिशन म्हणजे आपण त्याला काय म्हणू अशा कंडिशन प्रोव्हाइड करणं की ज्यांनी ज्या कंडिशनमुळे काय होईल की एखाद्या वुमन आणि मेनची काय होईल की इक्वल ग्रोथ होईल तर त्यालाच काय म्हणतात जस्ट आणि ह्युमन कंडिशन प्रोव्हाइड करणं असं म्हणतात. ठीक आहे. आणि नेक्स्ट याच्यामध्ये प्रोव्हिजन्स काय आहे की मॅटर्निटी रिलीफ फॉर वुमेन सुद्धा हे आर्टिकल प्रोव्हाइड करण्याचा स्टेटला गाईडलाईन करत असतं. ठीक आहे. नेक्स्ट आपलं आर्टिकल आहे आर्टिकल 51 क्लॉज ए सब क्लॉज ई. तर बेसिकली हे काय आहे की हे फंडामेंटल ड्युटीज आहे आणि त्याच्यामध्ये काय सांगत असतं हे सब क्लॉज ई मध्ये टू रिनाऊन्स प्रॅक्टिस डेरोगेटिव्ह टू डिग्निटी ऑफ वुमन म्हणजे अशा प्रॅक्टिसेस सोडून द्यायच्या की ज्या डिग्निटीज ऑफ वुमनला हार्म करतात. ठीक आहे. नंतर जे आपलं 73 आणि 74 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटनं आपण जे इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतोय पंचायत राज इन्स्टिट्यूशन्स आणि अर्बन लोकल बॉडीज तर त्याच्या रिलेटेड पंचायत राज इन्स्टिट्यूशनच्या रिलेटेड जर आपण आर्टिकल बघितलं तर आर्टिकल 243D हे काय सांगत असतं की रिझर्वेशन प्रोव्हाइड करत असतं 1/3 रिझर्वेशन वुमनला प्रोव्हाइड करत असतं. सेम प्रोव्हिजन रिझर्वेशनच्या रिलेटेड अर्बन लोकल बॉडीजमध्ये आर्टिकल 243Tच्या मार्फत एस्टॅब्लिश आणि इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा वुमनला 1/3 रिझर्वेशन या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात येते. ॲडिशनल इन्फॉर्मेशन जर बघितली तर हे PLSL म्हणजे काय पिरियडिक लेबर फोर्स सर्वे 2022 हे बेसिकली काय सांगतं की 60% ज्या वुमन आहेत हे काय आहेत की सेल्फ एम्प्लॉईड आहेत. आता बेसिकली जर सेल्फ एम्प्लॉईड जर असतील तर हे काय आहेत की फॉर्मल सेक्टरपासून ह्या बाहेर आहेत आणि फॉर्मल सेक्टरपासून जर ह्या बाहेर असतील तर त्यांना काय होतं जे ॲडिशनल सोशल सिक्युरिटीज असतात गव्हर्नमेंटच्या तर त्यांना त्या मिळत नाही. ठीक आहे. आणि ज्या 53% वुमन आहेत ज्या सेल्फ एम्प्लॉईड वुमन आहेत तर ते काय आहेत अनपेड फॅमिली वर्कमध्ये हेल्प करतात. ठीक आहे. आणि नेक्स्ट IMF जे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आहे त्यांचं प्रिडिक्शन काय आहे की जर सध्याचा जर इंडियाचा GDP ग्रोथ रेट जर बघितला जर त्या ग्रोथ रेटमध्ये वुमनचं पार्टिसिपेशन जर वाढवलं तर त्या ठिकाणी काय होऊ शकतं की 27% इन्क्रीज होऊ शकतं इंडियाचा GDP. नेक्स्ट आपलं आर्टिकलचं हेडिंग आहे हेल्थ ऑन हॉट प्लॅनेट. तर बेसिकली ह्या आर्टिकलचा कंटेस्ट काय आहे की 2022 मध्ये अशा वेगवेगळ्या 266 स्टडीज वर्ल्ड वाईड कंडक्ट करण्यात आल्या होत्या आणि त्या स्टडीजमधनं त्यांना काय इन्फॉर्मेशन मिळाली आहे त्यांना रिव्हील काय झालेलं आहे की हीट वेव्ह जी आहे म्हणजे मेन कॉज जो आहे हीट वेव्हचा तर याच्यामुळे काय होतं की 11.7%
केसेस ह्या मॉर्टॅलिटीच्या इन्क्रीज झालेल्या आहेत. ठीक आहे. आणि ह्या हीट वेव्हमुळं किंवा मॉर्टॅलिटीज इन्क्रीज झाल्यामुळे काय झालेले की जे अदर डिसऑर्डर्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल स्ट्रोक असेल किंवा करोनरी हार्ट डिसीजेस असतील, तर यांचं सुद्धा प्रमाण वाढलेलं आहे. आपल्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी जे बेसिक इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट आहे तर ते बघूया. तर पहिल्यांदा काय सांगतंय हीट वेव्ह. तर बेसिकली काय असतं हीट वेव्ह म्हणजे नॉर्मल एखाद्या ठिकाणचं ॲव्हरेज टेम्परेचर आपण जर कन्सिडर केलं तर त्या ॲव्हरेज टेम्परेचरपेक्षा जर ॲबनॉर्मल टेम्परेचर इन्क्रीज होत असेल, वेदर कंडिशन जर त्या ठिकाणी ॲबनॉर्मल टेम्परेचर इन्क्रीज होत असेल, ते किती असतं 5 किंवा त्यापेक्षा जास्त, 5 डिग्री किंवा त्यापेक्षा जास्त त्या ॲव्हरेजपेक्षा, तर त्याला काय म्हणतात हीट वेव्ह असं म्हणतात. आणि ते जनरली कसं असतं सेव्हरल डेज किंवा वीकसाठी ते सस्टेन करायला पाहिजे, तर त्यावेळेस ती हीट वेव्ह सारखी कंडिशन निर्माण होते. दुसरा पॉईंट काय सांगतं की हीट स्ट्रोक. तर बेसिकली याला सनस्ट्रोक पण असं म्हणतात. आणि हे काय आहे की हीट रिलेटेड इलनेस आहे. आणि हा कधी ऑकर होतो ज्या ठिकाणी म्हणजे बॉडीचं जे टेम्परेचर आहे, नॉर्मल टेम्परेचर बॉडीचं किती असतं 37 डिग्री सेंटीग्रेड असं टेम्परेचर असतं. आणि ह्या हीट स्ट्रोकमध्ये काय होतं की बॉडीचं टेम्परेचर हे 40 डिग्री किंवा त्याच्यापेक्षा जास्त ज्यावेळेस होतं त्याला काय म्हणतात हीट स्ट्रोक असं म्हणतात. आणि बेसिकली हे कशामुळे होतं की हीट वेव्ह म्हणा किंवा त्या डिहायड्रेशनमुळं याचा जे कॉज आहे हीट स्ट्रोकचा तर हा वाढतो. ठीक आहे. म्हणजे काय डिहायड्रेशन आणि फिजिकल एक्झर्शन जास्त झाल्यामुळं आणि एक्सपोज झाल्यामुळं हाय टेम्परेचरला हे हीट स्ट्रोकचं प्रमाण वाढतं. ठीक आहे. तर बेसिकली आपण जर सध्या रिसेंटली बघितलं तर एक आपल्याला न्यूज आपण रिसेंटली वाचली असेल की कर्नाटक स्टेट गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे की सेंटरकडं असं म्हणजे अपील केलं होतं काही दिवसापूर्वी की जो आपला इंडियाचा नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट आहे तर त्या ऍक्टच्या अंतर्गत तिथं जी हीट वेव्ह सारखी आणि ड्रॉट सारखी जी सिच्युएशन तयार झाली त्यासाठी नॅशनल डिझास्टर फंडमधनं त्यांना पैसा देण्यात यावा. ठीक आहे. तर याचं जे हीट वेव्हचं जे स्टेटस आहे तर आपण ते बघूया की वेदर इट इज इन्क्लुडेड अंडर नॅचरल डिझास्टर इन इंडिया ऑर नॉट. तर बेसिकली जर आपण बघितलं हीट वेव्ह तर हे करंटली ऑफिशियली रिकग्नाइज करण्यात आलेलं नाहीये नॅचरल डिझास्टर म्हणून आणि नॉट इव्हन इन्क्लुडेड इन द लिस्ट ऑफ नॅचरल कॅलॅमिटीज. म्हणजे जी नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट आणि नॅशनल पॉलिसी ऑन डिझास्टर मॅनेजमेंट 2009 जी आहे त्याच्या अंतर्गत जी लिस्ट बनवण्यात येते नॅशनल कॅलॅमिटीची तर त्याच्या अंतर्गत हीट वेव्हला इन्क्लूड करण्यात आलेलं नाहीये. ठीक आहे. म्हणजे हीट वेव्ह नॅचरल डिझास्टर म्हणून इंडियामध्ये रिकग्नाइज केला जात नाही कोणत्याच ऍक्टच्या अंतर्गत. म्हणजे फॉर एक्झाम्पल तो नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005 असो किंवा जी 2009 ची नॅशनल पॉलिसी ऑन डिझास्टर मॅनेजमेंट असो. ठीक आहे. पण स्टेटमध्ये काय करतं करत असतं स्टेट गव्हर्नमेंट जो स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फंड आहे याच्या अंतर्गत काय करतं की जो 10% मनी जो याच्या अंतर्गत आहे तर तो हीट वेव्ह सारख्या डिझास्टरसाठी तो यूज केला जाऊ शकतो. ठीक आहे. तर बेसिकली काही हीट वेव्ह डिक्लेअर करण्यासाठी इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने वेगवेगळे क्रायटेरियाज दिलेत तर ते आपण बघून घेऊया. तर डिपेंडिंग अपॉन रिजन काय तर ते वेगवेगळ्या रिजननुसार तर त्यांनी वेगवेगळे क्रायटेरियाज दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल प्लेन रिजन जर असेल तर त्या ठिकाणी हीट वेव्ह आणि सिव्हिअर हीट वेव्ह असे दोन प्रकार त्यांनी पाडलेले आहेत. तर नॉर्मल ॲव्हरेज टेम्परेचर कन्सिडर केलं प्लेन एरियामध्ये आणि नॉर्मल ॲव्हरेज टेम्परेचरपेक्षा जर हे टेम्परेचर मॅक्झिमम टेम्परेचर सेव्हरल डेज आणि वीकसाठी जर हे 40 डिग्री किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर असेल तर त्याला काय म्हणतात हीट वेव्ह असं म्हणतात. आणि प्लेनमध्ये सिव्हिअर हीट वेव्ह असं म्हणतात की ज्या वेळेस नॉर्मल टेम्परेचर आहे हे नॉर्मल टेम्परेचर जर 6.5 डिग्री सेंटीग्रेडनं जर वाढलं किंवा तर ते 47 डिग्री किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर वाढलेलं असेल तर त्याला प्लेन एरियामध्ये काय म्हणतात सिव्हिअर हीट असं म्हणतात. हिली एरियामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे ज्यावेळेस मॅक्झिमम टेम्परेचर हे 30 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा जास्त वाढतं तर त्यावेळेस काय होतं की हीट वेव्ह सारखी सिच्युएशन निर्माण होते. आणि सिव्हिअर हीट वेव्ह कधी निर्माण होते ज्यावेळेस अबोव्ह नॉर्मल टेम्परेचर हे 6.5 डिग्रीने वाढतं मॅक्झिमम टेम्परेचर आणि ते 40 डिग्री किंवा त्याच्यापेक्षा जास्त ते वाढतं तर त्यावेळेस काय म्हणतात की सिव्हिअर हीट वेव्ह असं म्हणतात हिली एरियाजमध्ये. कोस्टल एरियाजमध्ये हीट वेव्ह कधी निर्माण होते की ज्यावेळेस तिथलं मॅक्झिमम टेम्परेचर हे 37 डिग्रीला रीच होतं किंवा त्याच्यापेक्षा जास्त वाढतं त्यावेळेस त्याला काय होतात हीट वेव्ह सारखी कंडिशन निर्माण होते. आणि सिव्हिअर हीट वेव्ह कधी निर्माण होते ज्यावेळेस जे मॅक्झिमम टेम्परेचर आहे अबोव्ह नॉर्मलपेक्षा हे 6.5 डिग्री जर वाढलं किंवा 45 डिग्रीपेक्षा जास्त किंवा तेवढं जर टेम्परेचर हे कोस्टल एरियामध्ये जर काही दिवसापुरतं किंवा काही वीक पुरतं जर कंटिन्युअसली असेल तर त्याला काय म्हणतात सिव्हिअर हीट वेव्ह असं म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट आपलं आर्टिकल आहे इंडियाचे जे ट्रेड मिनिस्ट्री आहे म्हणजे आपलं जे मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स आणि ट्रेड आहे यांनी काय प्रेडिक्ट केलेलं आहे की येणाऱ्या 2030 पर्यंत इंडियाचा जो
ग्लोबल एक्सपोर्ट आहे हा 1 ट्रिलियन त्यांनी टार्गेट ते अचीव करण्यासाठी त्यांनी ते सेट केलेले. ठीक आहे. तर ह्या आर्टिकलमध्ये काही इम्पॉर्टंट वर्ड्स आपल्यासाठी महत्वाचे तर ते आपण बघूया. तर पहिलं काय आहे, कॉर्पोरेट सस्टेनेबिलिटी ड्यू डिलिजन्स. ठीक आहे. तर बेसिकली हे कॉर्पोरेट सस्टेनेबिलिटी ड्यू डिलिजन्स हे काय आहे की हे प्रपोज आहेत, म्हणजे सध्या इम्प्लिमेंट करण्यात आलेले नाही आहेत किंवा हे स्टील अंडर निगोशिएशन्स आहेत. तर युरोपियन युनियनचे लॉज आहेत, तर ते काय रिक्वायर करत असतात एखाद्या कंपनीज ज्या युरोपियन युनियनमध्ये ऑपरेट करतात किंवा तिथं ते एक्सपोर्ट करतात, तर तर त्यांना मॅन्डेट करतात की तुम्ही तुमच्या कंट्रीजमध्ये प्रोडक्शन करताना जे ह्युमन राईट्स आहेत किंवा एन्व्हायरमेंटचे जे रिलेटेड जे लॉज आहेत तर ते प्रॉपरली फॉलो केले गेलेले आहेत का नाही, तर एखाद्या कंट्रीमध्ये ते प्रोडक्शन करताना. ठीक आहे. म्हणजे बेसिकली काय सांगतं, फॉर एक्झाम्पल इंडिया जर असेल, ठीक आहे, मग ह्या कॉर्पोरेट सस्टेनेबिलिटी ड्यू डिलिजन्स डायरेक्टिव्हच्या अंतर्गत त्यांना आपण काय करतो, इंडिया हा काय करतो, युरोपियन युनियनमध्ये एखादा प्रोडक्ट एक्सपोर्ट करतो. फॉर एक्झाम्पल आपण काय करतो, तिथं स्टील एक्सपोर्ट करतो. ठीक आहे. स्टील मॅन्युफॅक्चरिंग करताना इंडियामध्ये ह्युमन राईट्सचे आणि एन्व्हायरमेंटचे जे काही लॉज आहेत ते व्यवस्थित फॉलो केले गेलेले आहेत का नाही, तर हे काय करत असतं, हे कॉर्पोरेट सस्टेनेबिलिटी ड्यू डिलिजन्स डायरेक्टिव्ह हे चेक करत असतं. ठीक आहे. आणि हे फक्त युरोपियन युनियन मधल्या कंपन्यांनाच अप्लाय नाहीये, तर तिथं जे एक्सपोर्ट करणाऱ्या कंपनीज आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडिया असेल, ऑस्ट्रेलिया असेल, जापान असेल, इथनं सुद्धा युरोपियन युनियनमध्ये काय होतं, त्यांचे प्रोडक्ट हे एक्सपोर्ट होतात, तिथल्या सुद्धा कंपन्यांना हे अप्लाय होतं. आणि हे काय आहेत की सध्या हे अंडर निगोशिएशन्स आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आपला आर्टिकल मधला पॉईंट महत्वाचा काय आहे की कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम. तर बेसिकली ह्या ऍडजस्टमेंट मेकॅनिझम मध्ये काय आहे की हे पॉलिसी टूल आहे आणि ते काय ऍड्रेस करण्याचा प्रयत्न करत असतं की प्रोडक्शन करताना कार्बन लिकेज किंवा कार्बन लिकेज कुठं होते का, किंवा खूप मोठ्या प्रमाणात एखादी इंडस्ट्री कार्बन इमिशन करते का, तर हे काय करत असते, ऍडजस्टमेंट मेकॅनिझम जे आहे कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम, तर ते चेक करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि याच्यामुळं काय करते माहिती का, हे प्रमोट ग्लोबल क्लायमेट ऍक्शन जे आहे, म्हणजे जे पॅरिस क्लायमेट जी डील झाली होती 2015ला, त्याच्या अंतर्गत ते टेम्परेचर जे आहे ते मिनिमाइज करण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे. हे युरोपियन युनियन मधला एक प्रपोज मेकॅनिझम आहे, त्याला काय म्हणतात, फिट फॉर 55 पॅकेज. आणि बेसिकली ह्या फिट फॉर 55 पॅकेज अंतर्गत काय करण्यात आलेलं आहे की युरोपियन युनियन असं डिसाईड केलेलं आहे, त्यांचं जे ग्रीन हाऊस गॅस इमिशन आहे ते काय करणार आहे, 2030 पर्यंत म्हणजे 2030 पर्यंत हे 55% कमी करणार आहेत. आणि त्यांनी बेस लेवल काय ठरवलेली आहे, 1990 ही बेस लेवल त्यांनी ठरवलेली आहे. ठीक आहे. म्हणजे बेसिकली जर बघितलं, कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम हे काय आहे, तर युरोपियन युनियनने काय केलेलं आहे की एक असे पॉलिसी टूल डिझाईन केलेलं आहे जेणेकरून कार्बनचं जे इमिशन्स असेल तर ते कमी होईल. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडिया पण काय करतं की त्या ठिकाणी इम्पॉर्टंट जे प्रोडक्ट आहेत, फॉर एक्झाम्पल स्टील इंडस्ट्री असेल इंडियाची, तर त्या ठिकाणी काय करतं, स्टील इम्पोर्ट करत असते. आता हे स्टील इम्पोर्ट करत असताना इंडियामध्ये जर फॉर एक्झाम्पल कार्बन इमिशनचे रूल्स किंवा रेग्युलेशन व्यवस्थित फॉलो केले गेलेले नसतील, तर ज्यावेळेस हा आपला स्टीलचा प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग झालेला प्रोडक्ट युरोपियन कंट्रीजमध्ये ज्यावेळेस एक्सपोर्ट होईल, तर त्या ठिकाणी त्यांच्या बॉर्डरवर जो एक्स्ट्रा पेनल्टी लावण्यात येईल, तर त्यालाच काय म्हणतात, कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम असं म्हणतात. ठीक आहे. तर बेसिकली ही पेनल्टी किंवा याला कार्बन टॅरिफ पण असं म्हणतात, हे इम्पोज ऑन सर्टन कार्बन इंटेन्सिव्ह इंडस्ट्रीज, फॉर एक्झाम्पल स्टील असेल, सिमेंट असेल किंवा इलेक्ट्रिसिटी असेल, ज्या ठिकाणावरनं जास्तीत जास्त कार्बनचं इमिशन होतं अशा ठिकाणी हे इम्पोज केलं जाणार आहे. ठीक आहे. आणि याचं एम काय असणार आहे की लेवल प्लेइंग फील्ड प्रोव्हाइड करायची, म्हणजे जे युरोपियन युनियनमध्ये ज्या कंपनीज मॅन्युफॅक्चरिंग करतात आणि तिथले जे लॉज आहेत, म्हणजे जनरली जर बघितलं, युरोपियन युनियनमध्ये जे लॉज आहेत इमिशनचे हे इतर कंट्रीजपेक्षा किंवा इंडियासारख्या कंट्रीजपेक्षा हे स्ट्रिक्टच इम्प्लिमेंट करावे लागतात. आणि त्यामुळे काय होतं, तिथल्या लोकांना टेक्नॉलॉजीचं अडॉप्शन करावं लागतं आणि तो प्रोडक्शनचा जो कॉस्ट आहे ना, तो ऑटोमॅटिकली काय होतो, इन्क्रीज होतो. पण फॉर एक्झाम्पल इंडियासारख्या कंट्रीजमध्ये काय होतं, एवढे स्ट्रिक्टली लॉज तिथं इन्फोर्स केल्या जात नाहीत किंवा तेवढी स्ट्रिक्ट रेग्युलेशन्स किंवा रूल्स नाही आहेत. आणि त्यामुळे काय होतं की इथल्या ज्या कंपनीजला हे काय होतं, ॲडव्हान्टेजेस मिळतात आणि ते लोअर कॉस्टला सुद्धा युरोपियन युनियनमध्ये प्रोडक्ट काय करू शकतात, एक्सपोर्ट करू शकतात. ठीक आहे. मग अशा युरोपियन युनियनमधल्या कंपनीजला लेवल प्लेइंग फील्ड एस्टॅब्लिश करण्यासाठी त्यांनी काय आणलेले, कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम हे आणलेले. ठीक आहे. आता याच्यावर इंडियावर इम्पॅक्ट कसा होईल, आता फॉर एक्झाम्पल इंडियाला सुद्धा जर ते रूल्स आणि रेग्युलेशन जर व्यवस्थित फॉलो करावं लागले, तर यामुळे काय होऊ शकतं की इंडियाला एक्स्ट्रा पेनल्टी किंवा टॅरिफ जे तर ते
पे करावं लागेल त्यांच्या बॉर्डरवर, आणि यामुळे काय होईल, इंडियाच्या ज्या बिझनेसचा जो कॉम्पिटिटिव्हनेस आहे तो ऑलरेडी ऍक्च्युअली काय होईल, अल्टिमेटली तो कमी होऊन जाईल. ठीक आहे. नेक्स्ट आपला आर्टिकल आहे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटच्या रिलेटेड. बेसिकली ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे की युनायटेड स्टेट ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह जे आहेत, म्हणजे त्यांची जी एक बॉडी आहे, तर त्यांनी काय केलेलं आहे, एक प्रायोरिटी वॉच लिस्ट 2024ला पब्लिश केलेली आहे. आणि ह्या प्रायोरिटी वॉच लिस्टच्या अंतर्गत त्यांनी काय केलेलं आहे, एक स्पेशल 301 एक रिपोर्ट काढलेला आहे. ठीक आहे. आणि इंडियाला कुठे ठेवलेले, त्यांच्या 3 बेसिकली कॅटेगरीज असतात, त्यापैकी प्रायोरिटी वॉच लिस्ट कॅटेगरीमध्ये त्यांनी इंडियाला ठेवलेलं आहे. ठीक आहे. तर आपल्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह ज्या गोष्टी महत्त्वाच्या त्या बघूया. तर पहिला पॉईंट आहे आपला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. तर बेसिकली इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी काय असतात की हे एक लिगल राईट्स आहेत, आणि ते काय करत असतात, जे क्रिएटर्स असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्युमन इंटेलेक्ट असेल, किंवा त्याच्यामध्ये त्यांनी जे आर्टिस्टिक्स असेल, लिटरली असेल, किंवा सायंटिफिक किंवा टेक्निकल वर्क जे बनवले असेल, तर त्यांना ते काय करतं, लिगली प्रोटेक्ट करतं. ठीक आहे. म्हणजे ह्या ह्युमन इंटेलेक्टला किंवा इंडिव्हिज्युअलला हे एक्सक्लुझिव्ह राईट देतं. ठीक आहे. म्हणजे यांच्या व्यतिरिक्त, त्यांच्या परमिशनच्या व्यतिरिक्त, किंवा त्यांना रॉयल्टी फीज पे केल्याशिवाय ते कोणी ते यूज केलं जाऊ शकत नाही. ठीक आहे. आणि हे काय करतं, इंडिव्हिज्युअल आणि बिझनेसला एक्सक्लुझिव्ह राईट देतं. याच्यामध्ये प्रायमरीली जर आपण बघितलं तर वेगवेगळे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीच्या राईटच्या अंतर्गत वेगवेगळे प्रकार पडतात. पहिला आहे पेटंट. ठीक आहे. तर पेटंट काय करतं की हे इन्व्हेन्शन असतील, किंवा प्रोसेसेस असतील, किंवा नॉवेल आयडियाज जर असतील, तर त्यांना काय करतं, प्रोटेक्ट करतं की दुसरे कोणी ते यूज करू नये, मॅन्युफॅक्चर करू नये, किंवा त्यांचा सेल करू नये म्हणून. ठीक आहे. दुसरं आहे ट्रेडमार्क. तर हे ट्रेडमार्क काय कशाला प्रोटेक्ट करत असतं, जे सिम्बॉल्स असतील, म्हणजे डिस्टिंक्टिव्ह सिम्बॉल्स असतील, वर्ड्स असतील, किंवा डिझाईन्स असतील, तर त्याला काय करत असतं, ते प्रोटेक्ट करत असतं ट्रेडमार्क. तिसरं आहे कॉपीराइट्स. हे कॉपीराइट्स कशाला प्रोटेक्ट करत असतं, एखाद्या ऑथरचं जर, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा बुक आहे, आणि त्यांनी त्याच्यामध्ये इनोव्हेटिव्ह आयडियाज त्याच्यात पब्लिश केलेले आहेत, आणि त्यांनी त्या काय बुकचं काय केलेलं, त्या आयडियाजचं कॉपीराइट्स घेतलेले, तर ते काय करतं, त्यांना लिगली प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करत असतं कॉपीराइटच्या अंतर्गत. तर सेम बुक्स बरोबर म्युझिक असेल, सॉफ्टवेअर असेल, किंवा आर्टिस्टिक वर्क असतील, तर ते कॉपीराइटच्या अंतर्गत कव्हर होतं. नेक्स्ट पॉईंट काय की ट्रेड सिक्रेट्स. तर हे काय करत असतं की फॉर एक्झाम्पल कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन असेल एखाद्या बिझनेसच्या रिलेटेड, म्हणजे त्यांनी एखादी प्रोसेस न्यू डेव्हलपमेंट केली असेल प्रोसेसच्या मार्फत. ठीक आहे. तर त्याला ते प्रोटेक्ट करतं, किंवा त्यांचे फॉर्म्युलाज जे असतील तर त्यांना ते प्रोटेक्ट, म्हणजे याच्यामध्ये बेसिकली काय होतं, ज्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज आहेत तर त्यांचा समावेश होतो ट्रेड सिक्रेटच्या अंतर्गत. नेक्स्ट आहे इंडस्ट्रियल डिझाईन. तर ह्या इंडस्ट्रियल डिझाईनमध्ये काय होतं की हे कशाला प्रोटेक्ट करत असतात, त्यांचं जे अस्थेटिक अस्पेक्ट्स आहे प्रोडक्टचं, फॉर एक्झाम्पल त्यांचा शेप असेल, पॅटर्न असेल, किंवा कलर असेल, तर त्यांच्या त्या ऑर्नामेंटला किंवा अस्थेटिक अस्पेक्ट्सला ते प्रोटेक्ट करत असतात. ठीक आहे. इंडस्ट्रियल डिझाईन्स. नंतर जो आपला पॉईंट आहे तो काय की स्पेशल 301 रिपोर्ट. तर बेसिकली ही जी स्पेशल 301 रिपोर्ट ही कोण पब्लिश करत असतं, युनायटेड स्टेट ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह तिथे एक बॉडी आहे, तर ते अॅन्युअली पब्लिश करत असतात. आणि याच्यामध्ये ते काय आयडेंटिफाय करत असतात की ज्या युनायटेड स्टेटमधल्या ज्या कंपन्यांना किंवा प्रोडक्टला अदर कंट्रीजमध्ये ज्या ठिकाणी ट्रेड बॅरियर्स निर्माण होतात ना, तर ते आयडेंटिफाय करत असतात, आणि त्यानुसार ते काय करत असतात, 3 लिस्टमध्ये त्यांना डिवाइड करण्याचा प्रयत्न करत असतात. पहिली लिस्ट काय सांगते की प्रायोरिटी फॉरेन कंट्रीज आहे, आणि त्याच्यामध्ये काय सांगत असतं, म्हणजे ह्या लिस्टच्या अंतर्गत अशा कोणत्या कंट्रीज येतात की ज्या कंट्रीजमध्ये मोस्ट सिव्हिअर आयपी रिलेटेड इश्यूज त्या कंट्रीजमध्ये असतील, अशा ठिकाणी अशा त्या कंट्रीज याच्यामध्ये येतात प्रायोरिटी फॉरेन कंट्रीजमध्ये. आणि तिथल्या ज्या कंट्रीज ह्या कशाला सब्जेक्ट असतात, म्हणजे पोटेन्शियल इन्व्हेस्टिगेशन आणि ट्रेड सँक्शन्सला सुद्धा, म्हणजे US ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह काय करत असतात की जर ज्या ठिकाणी त्यांना असं आढळलं की काही कंट्रीज ह्या प्रायोरिटी फॉरेन कंट्रीच्या लिस्टच्या अंतर्गत येतात, तर ते त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन आणि ट्रेड सँक्शन सुद्धा अप्लाय करू शकतात. ठीक आहे. नेक्स्ट त्यांची कॅटेगरी आहे प्रायोरिटी वॉच लिस्ट. तर याच्यामध्ये इंडियाचा त्यांनी समावेश केलेला आहे. तर ह्या ठिकाणी काय की सिरियस आयपी रिलेटेड कन्सर्न्स ज्या कंट्रीजमध्ये आहेत, तर त्यांचा समावेश ह्या प्रायोरिटी वॉच लिस्टमध्ये होतो. आणि या ठिकाणी पॉसिबल म्हणजे असं नाही आहे की फुल इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी किंवा ट्रेड सँक्शन त्यांच्यावर इम्पोज केले जातील. ठीक आहे. नेक्स्ट त्यांची लिस्ट आहे वॉच लिस्ट म्हणून. ठीक आहे. तर याच्यामध्ये कोणत्या कंट्रीज इन्क्लूड होतात, ज्या ठिकाणी अशा कंट्रीजमध्ये ज्या ठिकाणी त्यांना मॉनिटरिंग करण्याची गरज आहे, आणि हे वॉरंट सुद्धा फर्दर इन्व्हेस्टिगेशनसाठी त्या कंट्रीजवर इम्पोज करू शकतात. ठीक आहे. नेक्स्ट हा पॉईंट काय सांगतं की बेसिक इन्फॉर्मेशन आहे, हे वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी डेच्या रिलेटेड. तर हा वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी डे आहे, हा कधी सेलिब्रेट केला जातो, हा दरवर्षी एप्रिल 26ला सेलिब्रेट केला जातो. आणि या वर्षीची थीम काय आहे की इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल.
बिल्डिंग अवर कॉमन फ्युचर विथ इनोव्हेशन अँड क्रिएटिव्हिटी ह्या वर्षीच्या वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी डेचं ही थीम आहे. ठीक आहे. तर काही इम्पॉर्टंट इंडेक्स आणि रिपोर्ट्स आहेत जे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीच्या रिलेटेड, तर आपण बघून घेऊया. तर पहिला रिपोर्ट्स काय सांगतं, हा इंटरनॅशनल इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इंडेक्स आहे. तर हे US चेंबर ऑफ कॉमर्सची एक सेंटर आहे. त्या सेंटरचं नाव काय, ग्लोबल इनोव्हेशन पॉलिसी सेंटर. तर हे ग्लोबल इनोव्हेशन पॉलिसी सेंटर काय करत असतं, इंटरनॅशनल इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इंडेक्स हा रिपोर्ट दरवर्षी पब्लिश करत असतं. आणि त्यांचं रिपोर्ट हे काय इव्हॅल्युएट करत असतं, डिपेंडिंग ऑन त्यांनी काय केलं की 50 इंडिकेटर्स डेव्हलप केलेले आहेत आणि वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीच्या रिलेटेड क्लायमेट किंवा एन्व्हायरमेंट तिथल्या कंट्रीजमध्ये कसं आहे तर ते इव्हॅल्युएट करत असतात. ठीक आहे. इंडियाला त्यांनी 2023 त्यांचा जो रिसेंट इंडेक्स आहे त्याच्यामध्ये आउट ऑफ ज्या 55 कंट्रीज त्यांनी इव्हॅल्युएट केलेले आहेत तर त्यामध्ये इंडियाला 42nd हा रँक त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे. नेक्स्ट आपला रिपोर्ट काय आहे की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा एक ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस रिपोर्ट आहे आणि हा 2019 मध्ये त्यांनी रिपोर्ट एस्टॅब्लिश केला होता. म्हणजे जो शेवटचा रिपोर्ट होता हा त्यांनी 2019 मध्ये पब्लिश केला होता आणि कोरोनाच्या आउटब्रेक नंतर त्यांनी रिपोर्ट पब्लिश करणं, म्हणजे रिसेंटली तर त्यांचा रिपोर्ट कोणता आलेला नाही, शेवटचा रिपोर्ट 2019चा आहे. आणि इंडियाचा रँक 2019च्या रिपोर्टमध्ये त्यांनी आउट ऑफ 141 कंट्रीज पैकी 68 इंडियाचा रँक आहे. ठीक आहे. आणि सेम याचा पण ऑब्जेक्टिव्ह काय आहे की प्रोटेक्शन ऑफ द इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, म्हणजे एखाद्या कंट्रीजमध्ये इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीजला किंवा किती किती प्रकारचं प्रोटेक्शन मिळतं किंवा तिथले जे रूल्स किंवा रेग्युलेशन्स आहेत किती स्ट्रिक्टली अडेअर केले जातात. ठीक आहे. नेक्स्ट आपला इंडेक्स आहे वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशनचा ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स. तर हा सुद्धा इंडेक्स काय आहे की तिथल्या काय म्हणतात कंट्रीजमधले जे रूल्स असतील किंवा तिथलं जे इनोव्हेशन कॅपेबिलिटीज असतात तर ते काय करतं आणि त्यांचे आउटकम ह्या बेसिसवर कंट्रीजला रँक करतात. ठीक आहे. आणि 2022चा जो ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स आहे त्याच्यामध्ये इंडियाला 132 कंट्रीपैकी 40 रँक प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर तुम्हाला जर आपला आर्टिकल आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. थँक्यू.